नमस्कार मंडळी. तर आज आहे आमचं मंडळाचं स्नेहभोजन. आमच्या मंडळाचं नाव आहे कोका कोलाज, ज्याचा फुल फॉर्म आहे कोट, कांटे, कोल्हे, लांजा आणि जावळे अशा 5 गावांचा मिळून आमचा ग्रुप आहे. आणि आमचा कार्यक्रम असा असतो की कोकणातील पारंपरिक आरत्या, भोवत्या आणि टिपऱ्या असे आमचे कार्यक्रम असतात. पुण्यामध्ये पुण्याई सभागृह इथे रंगीरंगला उत्सव इथे 2 वेळा आमचा कार्यक्रम झाला आहे. अन्य पुण्यामध्ये 1-2 ठिकाणी झाला आहे, मुंबईमध्ये झाला आहे, देवगडमध्ये झाला आहे. बाकी इकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सगळीकडे असतो अधेमध्ये. तर त्याची वर्षातून एकदा मिळून अशी स्नेहभोजन म्हणजे वर्षातून एकदा आमचं जेवण असतं. तर ते आज आमचं जेवण कांट्यामध्ये आमचे म्हणजे बुवा प्रशांत भागवत यांच्या घरी आज आहे. तर आता आम्ही सगळे मिळून तिथे जेवणासाठी चाललो आहे. तर आता बघू पुढचा व्हिडिओ. आणि आता आम्ही कांट्यामध्ये आलेलो आहोत बुवांच्या घरी. हे आमच्या बुवांचं घर आहे. हा त्यांचा छोटा मुलगा. आणि हे आहेत आमचे विजू काका पाध्ये. ते आजचं आमचं जेवण करतायत आणि यांना तुम्ही ओळखतात. काय विजू काका, काय म्हणताय? आणि आपण आता बघूया बुवा कुठे आहेत. इकडे स्वयंपाकघर आहे आणि बघू शकताय बुवा मंडळाचं सगळं हिशोब लिहिताना. हे आहे आमच्या बुवांचं घर. बघू शकताय आमचे साखरपा. आमच्या ग्रुपमध्ये हल्ली साखरपा पण जॉईन झालाय, तर ते पण आलेले आहेत. बघू शकताय. स्वरूपजी नमस्ते. ह्यांना तर तुम्ही ओळखतच असाल. ह्या आता. आणि आता आपण बघू शकताय कोटगाव मधून राजू नेवाळकर आलेले आहेत आणि त्यांच्या घरातले पण आलेले आहेत. पाठीमागे आहेत, येतीलच. आणि आता कोटगावच्या सरपंच बाई आलेल्या आहेत. पुढे आजी आहे. हा बोल. नेवाळकर या. सगळ्यात सोपा पर्याय. आजी सावकाश. आणि मागोमाग आमचे पप्या शास्त्री पण आलेले आहेत. आता महिला मंडळ आलेलं आहे. अर्ध मंडळ इकडे आतमध्ये बसलेलं आहे. त्यांच्या चर्चा चालू आहेत. आणि आता बाकीच्या तुम्ही बघा इथे आलेले आहेत. आणि काही आता येत आहेत. हे बघा, हे समोर जे आता येत आहेत बाळकाका बेर्डे. ह्यांना तर तुम्ही बघितलं असेल आमच्या व्हिडिओमध्ये. त्याच्या मागोमाग आहेत विनय तांबे. हे पण खतरनाक तबला वादक आहेत. या बुवा, हे ओंकारेश्वर भजन मंडळचे बुवा आहेत. तांबे नमस्कार. या. जेवणाची लगबग चालू आहे. स्वतः राजू काका बसलेले. हे त्यांनीच म्हटलेलं आहे, मी काही म्हटलेलं नाहीये. इकडे काय विचार नका. हो विजू काका, बोला. कसं वाटतंय? खाल्ल्यावर चांगलं वाटत. आणि आता वाढपी वाढायला सुरुवात केलेली आहे. आजचा मेनू काय आहे? काय हो? हा भावकी. भाजी घ्यायला
दोन्ही पानावरच वाढा, फक्त आमटीला वाटी ठेवा. हो विजय का दोन वाट्या ठेवून झाल्या. तर त्या भाजी पण पानावर राहील आणि श्रीखंड पानावर राहील. बरोबर आहे ना. हो विजय का मेनू काय आजचा जरा आमच्या प्रेक्षकांना सांगितलं तर बरं होईल. अरे मटार पनीर, काजू, दाल फ्राय, जिरा राईस, श्रीखंड आणि काय लोणचं आणि फुगलेली पुरी. वा ही बघू शकताय 3 पैकी 2 फुगले आहेत. दुसरीच्या सगळ्या फुगल्या आहेत. हे आता तुम्ही ऐकू नका, हे थोडं चालतं. चला आपण आता इकडनं तिकडेच जाऊया, नाहीतर तुम्हाला अजूनही काय काय ऐकायला मिळू शकतं. हो आबा गरम होत आहे. थोडं काम राहिलेलं आहे. इकडे काय बघताय, तुमच्या गप्पा चालू दे. लगेच बघितली नाही इकडे. आणि हे महत्वाचं काम चालू आहे. हे कामासाठी किती कष्ट लागतात ते जरा दाखवा तुम्हाला. चला जेवायला, चला जेवायला चला. 2 मधले दुपारचे. ऑपरेशन सेकंड चला रे जेवायला चला. हो प्रसन्न चले खाली हो. हाय हा माणूस बघा, हा व्हिडिओत कायम आपल्या येत असतो बघा. मध्ये मध्ये जो करतो तो हा. सोनूज आणला कसा तरी बोलावून बरेच दिवसांनी. म्हटलं चल काय होत नाही चल. अरे भात बघा हा आजचा मेनू आहे सुंदर असा. जिरा राईस, दाल फ्राय, पुरी, श्रीखंड आणि हे काय पनीर, मटार पनीर आणि काजू अशी भाजी आहे. ए काय लवकर जेवा काय. हा लवकर जेवा म्हणतो. तिकडे आत आहे. हो पराडकर काय रे. हे बघा हे 2 वाढपी आम्हाला सांगितलं जेवायला बसा वाढतो म्हणून, आणि बघा खुर्चीत आराम करतायत. हे तिकडे शेवटच्या यायला बघा, तिकडे 2-3 जरा तगडी माणसं बसवली आहेत. घरी गेल्यानंतर वर येणारे पुऱ्या देऊ ते आता जेवायला बसलेले आहेत. आणि आता त्यांना वाढायला अमित तांबे आलेले आहेत. आणि हे जेवण झालेले सगळे आतमध्ये बसलेले आहेत. हा एक आमचा पाहुणा बघा. ए अत्रेय काय माहिती. होऊ शकताय 5 पांडव, 1 2 3 4 आणि 5. हम 5 पांडव. आणि सगळं पांडव बसलेले बघ मी टाक ना. मामा आणि हे 2 इकडे बघा पांडव.
बाप रे. आणि इकडे बघू शकताय ह्या 5 पांडव, हे बघा, या 3, ह्या 2. प्रणव मानला म्हणजे आमच्या टीम मध्ये यशस्वी कलाकार कुठेतरी पैल लावू शकतो आम्ही आता. कोका कोलाचं आज जेवण झालंय आणि त्याच्यानंतर मी ग्रुपवरती एक मेसेज पण टाकला होता आणि सगळ्यांची परमिशन असेल किंवा संमती असेल तर आहे म्हणजे सांगितलं सकाळी. तर आमच्याकडे 10 मे रोजी अप्पा, मला कसं वाटलं जेवण? कसं वाटलं आजचं जेवण? हे मंडळी तोपर्यंत इकडे बघा. बाळ काका, तुम्हाला आजचं जेवण कसं वाटलं? छान छान प्रश्न बोलता येत नाही. आजचं जेवण कसं होतं रे? सुंदर. आता तुला गरजेचा भाग घेणं आहे. ह्या 2 शेणक्या कुजून काही करून लेवल करायलाच हवी. अरे तुम्ही येऊन बसले सुद्धा. हा ओके. म्हणजे डायरेक्ट जेवणात गाड्या. नाही पार्किंगचा प्रॉब्लेम मोठा होतो. ओके. विण्याला गाडी कोका. आणि सगळे आता आईस्क्रीमचा आनंद लुटताना बघू शकताय. बाळ काका आईस्क्रीमचा आनंद लुटताय आणि हा एक पोर सगळं सांडवतोय. तुम्ही पण या आईस्क्रीम खायला. अगस्त्य म्हण, तुम्ही पण या आईस्क्रीम खायला म्हण. आमचं कोका कोलाचं स्नेहभोजन झालेलं आहे आणि आता सर्वजण घरी जायला निघालेले आहेत. सकाळी जाऊन संध्याकाळी परत ना. सकाळी जाऊन संध्याकाळी परत. सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे स्नेहभोजनाचा. होय ग बापू, म्हणजे हे नव्हे. विजू का जेवण सुंदर होतं एकदम. धन्यवाद. आपण आलात त्याबद्दल धन्यवाद. चला, मी आहे इथे. जाताना पण काढता पत्रिकांची पिशवी त्यात काय एवढं. बुवा येतो. कार्यक्रम सुंदर झाला. धन्यवाद. जेवण झालेलं आहे. सगळे आपापल्या घरी जायला निघालेले आहेत. गाड्यातनी बसतायत सगळे आपापल्या. गाडी तिकडे ही घेतली परवा माहिती तुला. चला. अच्छा धन्यवाद आल्याबद्दल धन्यवाद खूप खूप.